ही जादू अशी, ही जादू अशी, ही जादू अशी, ही जादू अशी, ही जादू अशी सौरभ भैयांच्या नावात जादू अशी सौरभ भैयांच्या नावात आली 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 कबशी आपल्या गावात आली 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 कबशी आपल्या गावात हो आली 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 कबशी आपल्या गावात आली 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 कबशी आपल्या गावात दादा रामकृष्ण हरी. दादा नमस्कार. येत्या निवडणुकीत आपलं 2 तारखेला मतदान आहे. लक्षात असू द्या, जर आपल्या आटपाडीचा खऱ्या अर्थाने विकास करणार असेल तर एकमेव नेतृत्व म्हणजे आपले सौरभ भैया आणि त्यांचं चिन्ह आहे कबशी कबशी कबशी. आता तुम्हाला सांगतो की तुम्ही म्हणाल की आपण सौरभ भैयांना का मतदान करायचं, अशी कोणती कामं करणार आहेत सौरभ भैया, तर तुम्हाला थोडक्यात सांगतो. गणेश भाऊ तुम्ही सांगा. सौरभ भैया आपल्या गाव भ्रष्टाचार मुक्त करणार आहे. बरोबर. मला सांगा, गरिबांची घरकुल योजना असू दे, रस्ता असू दे किंवा पाण्याची कामं असू दे, आपली विकास कामं असू दे, अहो बघेल तिथे भ्रष्टाचार आहे. आणि ह्यो भ्रष्टाचार थांबवण्यासाठी तरुण तडफदार उमेदवार म्हणजे आपले सौरभ भैया आणि त्यांचं चिन्ह कबशी कबशी कबशी. अहो मी का म्हणून सांगतोय, अहो रामभाऊ पाटील साहेबांचा लय मोठा समाजसेवेचा वारसा त्यांच्या पाठीमाग आहे. अहो गावाचं सोनं करण्यात रामभाऊ पाटील 1 नंबर माणूस होते आणि खरंच त्यांच्याच या समाजसेवेचा वारसा आपल्या सौरभ भैयांनी घेतलाय. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की येत्या 2 तारखेला एकच चिन्ह लक्षात ठेवायचं. कबशी कबशी कबशी. आता तुम्हाला अजून सांगतो. दादा सांगा. महिलांना संरक्षण. बरोबर आहे. मला सांगा, जिथं तिथं महिलांना खूप अडचणीला सामोरं जावं लागतंय, या महिलांना सुरक्षण असेल आणि त्याचबरोबर आपल्या आटपाडी गावात महिलांसाठी स्वच्छतागृह पाहिजेच हो. पुरुष मंडळी कुठेही जाऊ शकतात, पण महिलांना अडचणी असतात ना, त्यामुळं या महिलांच्या सगळ्या अडचणी समजून घेऊन आपले सौरभ भैया सोडवणार आहेत. आणि म्हणून विकासाचं पहिलं चिन्ह म्हणजे कबशी कबशी कबशी. विजय भाऊ तुम्ही सांगा. 24 तास पाण्याची सोय महाराज. बरोबर बरोबर. बघा, पाणी सगळ्यात महत्वाचा घटक आहे. अहो जीवनात पाण्याशिवाय काय नाही आणि हे पाणी 24 तास देण्याची सोय जर कोण करणार असेल तर आपले सौरभ भैया. अहो आपल्या सामान्य जनतेचा, आपल्या आटपाडीचा कळवळा असणारा एकमेव नेतृत्व म्हणजे सौरभ भैया आणि त्यांचं चिन्ह कबशी कबशी कबशी. सांगा तुम्ही. खेळाडूंना क्रीडांगण. बरोबर आहे. बरोबर. हे खेळाडू आपल्या देशाची शान आहेत. आता खेळाडू असतील, तरुण असतील, MPSC UPSC चा अभ्यास करणारे, अनेक अडचणी करणारे तरुण असतील, तर त्यांना योग्य नेतृत्व, त्यांना चांगल्या गोष्टी देऊन, त्यांना चांगलं नॉलेज देऊन आपल्या इथे क्रीडांगण उभारून तरुणांसाठी चांगले व्यवसायाची, रोजगाराची संधी निर्माण करणं, आपल्या आटपाडीच्या सहभागात तरुणांची मदत घेणं, ही सगळी कामं एक तरुणच करू शकतो. आणि आपल्या इथं तरुण तडफदार आटपाडीला शोधेल असं नेतृत्व म्हणजे आपले सौरभ भैया आणि त्यांचं चिन्ह कबशी कबशी कबशी. आणि म्हणून सांगतो, अहो 2 तारखेला मतदान केंद्रात जायचं. 2 तारखेला मतदान केंद्रात जायचं. दादा जायचं बरं का. 2 तारखेला मतदान केंद्रात जायचं 2 तारखेला मतदान केंद्रात जायचं. आणि कबशी पाहून पुढचं बटन दाबायचं. कबशी पाहून पुढचं बटन दाबायचं. 2 तारखेला मतदान केंद्रात जायचं. 2 तारखेला मतदान केंद्रात जायचं. कबशी पाहून पुढचं बटन दाबायचं. कबशी पाहून पुढचं बटन दाबायचं. सौरभ भैया आपला नेता, त्यांच्याच हातात देऊया सत्ता. सौरभ भैया आपला नेता, त्यांच्याच हातात देऊया सत्ता. अहो सौरभ भैया आपला नेता, त्यांच्याच हातात देऊया सत्ता. सौरभ भैया आपला नेता, त्यांच्याच हातात देऊया सत्ता. अहो प्रचंड मतांनी निवडून त्यांना हो द्यायचं. प्रचंड मताने निवडून त्यांना द्यायचं. आणि कबशी पाहून पुढचं बटन दाबायचं. कबशी पाहून पुढचं बटन दाबायचं. 2 तारखेला मतदान केंद्रात जायचं. 2 तारखेला मतदान केंद्रात जायचं. आणि कबशी पाहून पुढचं बटन दाबायचं. कबशी पाहून पुढचं बटन दाबायचं. कबशी कबशी कबशी. कबशी कबशी कबशी. कबशी कबशी कबशी. कबशी
कपाशी धन्यवाद, थँक्यू, राम राम. चला.